पत्रकार बांधव, एक गत्रव माडखोलकर नावाचा एक सजग पत्रकार होता. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार. त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार. काय आता शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला. यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार. या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा महाराष्ट्र होणार. आता आमदार कोण, खासदार कोण, कारखानदार कोण, बरं जाऊ द्या. महसूल मंत्री कोण कायम, अर्थमंत्री कोण, बारामतीचे अजितदादा पवार. सत्ता कोणाची, काँग्रेसची सत्ता येऊ द्या, अर्थमंत्री अजितदादा. उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या, याच्या मागे अर्थ आहे बरं का, मी कुणावर टीका नाही करायला आलो. उद्धव साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली, अर्थमंत्री अजितदादा पवार. गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे, हात वर करून सांगा. किती टक्के आहे ओबीसीची संख्या? 50% पेक्षा जास्त आहे की नाही? बर, त्या 50% ओबीसी, विजयंती, एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळायला पाहिजेत? अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळालं पाहिजे? सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत? ससाणे साहेब किती मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत? जाऊ देऊ, 52%, 50% सोडा, 25%, 70 साहेब सोडा, 20% सोडा, 15%. जिब्यांना ऐका कुठे गोविंदजी देवकते, बापूराव किती मिळायला पाहिजेत? 10% सोडा. मी नेहमी सांगतोय, माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय, 5% सोडा, 2% नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं, आलटून पलटून सत्तेमध्ये बसले. अर्ध्याहून जास्त ओबीसी भटक्यांना या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1%च्या पुढे बजेटरी तरतूद, 1%च्या पुढे झाली नाही, 1%च्या पुढे. आता माणसं म्हणजे हाके सर काय बोलायला लागला तुम्ही? तो 1% कशासाठी माहितीये का पत्रकार बांधवांना? तो 1% कशासाठी? आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, पोरींची स्कॉलरशिप, वसंतराव नाईक महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिरीमिंदे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले आरती, काय आता ही आपली मंडळ आहेत ती. अरे 1 लाखाची सुद्धा योजना नाही. आता मी बारामतीमध्ये आलो, माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती, काय बारामती सहकारी बँक. अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले? 165 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले. आता ध्यान देऊन ऐका, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात, अख्ख्या जिल्ह्यात किती भटक्या विमुक्ताला, ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा. म्हणे अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतात माहिती का, हाके सर तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसा माणूस नाही. दादा खमक्या माणूस आहे, दादा जातीवादी माणूस नाही. मुख्यमंत्री महोदय, सारथीचं पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे, त्या सारथीचं पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. मंगेशराव, त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला, शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाचेल अशी इमारत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिब्यांना 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही. आता ऐका, येरवड्याला दिलं 1000 स्क्वेअर फुटाचं. आता पुढचं सांगतो ऐका,
कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहते, छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते, आणि ओबीसीच्या पोरांना PhD ला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाही, पण सारथीच्या पोरांना वन स्ट्रोक 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपया अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले. आणि मी जर चुकीचं बोलत असेल ना, त्यांचे कोण प्रवक्ते, कोण प्रदेशाध्यक्ष, मी त्यांची नावं नाही घेत, त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं. आता मी आलोय बारामतीमध्ये, आम्ही बोलतोय सगळेजण, आम्ही मंडळी सगळे एकत्रित आलेत. कुणाला पैसे कोणी दिले का? कुणी गाड्या पुरवल्या का? आणि हे माणसं कशासाठी इथं आलेत? मनोज जरांगे नावाच्या माणसाला उभं कोणी केला? शरदचंद्रजी पवार. नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं. ती काय म्हणते? आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे. अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिले ना. नरेंद्र मोदी साहेबांनी EWS दिला ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. नको आहे त्यांना. त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे. शिक्षण आणि नोकरीतला कट ऑफ त्यांचा कमी आहे, आम्हाला आरक्षण कशातलं पाहिजे? ओबीसी मधनं पाहिजे. कारण गावगाड्यातला सरपंच, गावगाड्यातला पंचायती मेंबर, गावगाड्यातला झडपी मेंबर, याच्यावरती त्यांना राजकारण करायचं आहे. ओबीसी गाव नका, ओबीसीचा माणूस म्हणून झडपी झालाय. हे सगळं षडयंत्र आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले, आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा GR काढला. GR, ह्या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. मंगेशरावजी, तुम्ही कायद्याच्या भाषेत खूप छान सांगता, पण मला यातली एक ओळ वाचून दाखवायची आहे. ज्या मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशन, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, सेंट्रल बॅकवर्ड कमिशनने नाकारलं, अनेक हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. त्याच मराठा समाजाच्या बाबतीमध्ये प्रस्तावना आहे 2 पानांची. त्यातला शेवटचा उद्देश मी शासनाचा वाचून दाखवतो. मंगेशजी, हा सुद्धा कॉन्ट्राडिक्ट आहे या GR मध्ये. काय म्हणतात ते? शांत ऐका बरं का, शांत. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत, परत एकदा वाचतो, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. काय संबंध मराठा समाजाचा आणि ओबीसी आरक्षणाचा? आहे का संबंध? ओबीसी आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसी आरक्षण आता काळूराम चौधरींनी खूप चांगली माहिती दिली, त्यामुळे मी त्या खोलात जात नाही. बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला होता. अजून 10-20 मिनिटं ऐकायची कॅपॅसिटी आहे ना तुमची? बाबासाहेबांना सुद्धा प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अच्युतपणा पाळला गेला, अस्पृश्यता पाळली गेली, आम्ही समजून घेतलं. बाबासाहेब तुम्ही एसटीला आरक्षण दिलं, ट्रायबलला आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले होते ते आम्ही समजून घेतलं. मग गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हटकराला, धनगराला, संगराला, वंजाऱ्याला, सोनाराला, सुताराला का आरक्षण देताय बाबासाहेब? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, डोंगराच्या कुशीला बेलड बेलड रामोशी राहतोय, डोंगराच्या कुशीला मेंढपाळ राहतोय, गावगाड्यामध्ये बलुत्याचा आलुत्याचं सेवा देण्याचं काम माझा नाभिक करतोय, धोबी करतोय, लोहार करतोय. यांना सुद्धा मला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे.